आज आपल्या या छोट्याशा टमटमचं लिप स्प्रिंग तुटली होती, तर आपण लिप स्प्रिंग चेंज करण्यासाठी आपण ऑटोमोबाईल शॉपमध्ये आलो होतो आणि ऑटोमोबाईलमधून पहिल्यांदा आपण लिप स्प्रिंग विकत घेतलेली आहे. आता आपण हे पाहूया की ही लिप स्प्रिंग असेंबल कसे करतायत. सुरुवातीला आपण स्क्रू जॅकनी आपण गाडीला वरती उचलत आहोत. पहा ही असेंबली कशी करता आहेत. तर स्क्रू जॅकनी वरती घेतात सध्याला टेम्पोला वरती चाकाला उचललं जाईल आणि हा तुम्ही पोर्शन पाहतायत लिप स्प्रिंगचा. लिप स्प्रिंग किंवा प्रचलित भाषेमध्ये पाटा म्हणतात. तर आपण पाटा घेतलेला आहे. हा तुटलेला आहे. ज्यावेळेस आम्ही बंपवरून गाडी घातली होती त्यावेळेस लोड खूप आला आणि ही लिप स्प्रिंग 2 वर्षांनंतर तुटली. ओके, 5 वर्षांनंतर तुटली. त्याचं लाईफ हे झालं, म्हणजे त्याचं लाईफ कमी होऊन ती तुटली. मित्रांनो, तुम्ही पाहता त्या व्हिडिओमध्ये लिप स्प्रिंगचा जो सेंटर युबोल्ट आहे, युबोल्टच्या खाली पूर्ण लिप स्प्रिंग तुटलेली आहे. खालचा पाटा किंवा खालची लिप स्प्रिंग आहे जी ती स्प्रिंग तुटलेली आहे. तर त्या लिप स्प्रिंगमधला एक प्लेट तुटलेली आहे. आता हां, ओके, तर ही लिप स्प्रिंग जी आहे त्यासाठी आपण सुरुवातीला हा गाडी उचललेली आहे स्क्रू जॅक लावून. तर हे पाटा बदलण्यासाठी आपल्याला काय काय इक्विपमेंट लागतील हे पहा. हे सर्व प्रकारचे टूल लागतील आपल्याला. हॅमर लागेल, वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स स्पॅनर लागतील. तर तुम्ही पाहत आहात या व्हिडिओमध्ये सध्याला आपण चाक पूर्णपणे वरती उचललेला आहे. तर तुम्ही पहा टेक्निशियन कशी प्रिपरेशन करतायत. खाली जाण्यासाठी त्यांनी सुरुवातीला हाताळलेले कपडे घाण होऊ नये म्हणून आपण कपडे तर पहा कसे डिसेंबल करतायत ते. मी तुम्हाला ही प्रोसेस दाखवतो, म्हणजे तुम्ही स्वतःही ड्रायव्हर्स लोक जे छोटा आहेत तिचे आहेत, ज्यांना एमर्जन्सी टायमिंगला ओपन करण्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल. पहा कसे ते पूर्णपणे नटबोल्ट लूज करतायत. आत्ता गाडीचा लोड पूर्णपणे स्क्रू जॅकवरती आहे. जॅक या ठिकाणी रेस्ट केला जातो या पोर्शनमध्ये. ओके, हा पोर्शन जॅक रेस्ट करण्यासाठी दिलेला असतो. असं म्हणलं तर काय ठीक बरोबरच आहे.